नमस्कार, माझं नाव दीपेश कराड. माझा जन्म वगैरे सगळा मुंबईतलाच आहे, मुंबई ठाणेमधला. आता मी सध्या जॉबसाठी पुण्यामध्ये आहे. माझा प्रवास रेकी लेवल 1 ते रेकी ग्रँडमास्टरपर्यंतचा हा खूप सुंदर, अतिशय छान आणि एक मेस्मरायझिंग प्रवास आहे. ऑफकोर्स त्या प्रवासाची सुरुवात माझे रेकी गुरु ज्योती पवार मॅडमपासूनच झाला. रेकी माझ्या आयुष्यामध्ये आली 2021मध्ये, ज्यावेळेस कोविडचं ड्युरेशन चालू होतं. सगळे त्या प्रॉब्लेममध्ये होते आणि त्याच्या अगोदर ज्यावेळेस मला कोविड झालं होतं त्यावेळेस माझ्या एका कलिगने मला सांगितलं होतं की तुला रेकी हिलिंग पाठवू का. त्यावेळेस रेकी काय असतं ह्याच्याबद्दल मला काहीही नॉलेज नव्हतं. कशाला रेकी बोलतात हेही माहिती नव्हतं. कधी कुणावरती विश्वास पटकन ठेवला जात नाही. विश्वास ठेवण्याचे इश्यूज असल्यामुळे, ट्रस्ट इश्यूज असल्यामुळे मला ते असं म्हटलं नको मी ठीक आहे, मी होईल 2-3 दिवसामध्ये ठीक. कट टू 2021 सप्टेंबर महिन्यामध्ये ज्योती मॅडमची एक ॲड बघितली होती मी फेसबुकला आणि त्याच्यामध्ये लिहिलं होतं त्यांनी रेकीविषयी सगळं. तर मी म्हटलं बघूया, फ्री वेबिनार आहे, अटेंड करून बघूया. वेबिनार चालू झाला झाल्या तुम्ही आता सगळे मॅडमचा वेबिनार अटेंड करत असाल तर सगळ्यात पहिला स्लाईड स्वामींची असते. ठीक आहे. ज्या वेळेस स्वामींचा फोटो तिकडे बघितल्याच्या नंतर मला आता सांगताना सुद्धा गुजबम्स येत आहेत. तेव्हा मला असं रिअलाइज झालं की हे काही फेक नसणार, कारण आज आपण अशा ह्याच्यामध्ये राहत आहोत की ह्या सगळ्या ज्या गोष्टी चालू आहेत, या सगळ्या ज्या मोडॅलिटीज आहेत, जेव्हा कधी कधी असं होतं की 59 रुपीजमध्ये कुंडलिनी जागृत करून दिली जाईल अशी एखादी ॲड बघायला भेटते. नो ऑफेन्स टू देम, त्यांचं स्वतःचं काही लॉजिक असेल, पण कुंडलिनी जागृत होणं हे काही इतकं सोपं नाही आणि हे तुम्हाला कळेल ज्यावेळेस तुम्ही रेकी लेवल 1 पासून ते ग्रँडमास्टरचा प्रवास कराल तेव्हाच कळेल. कुंडलिनी म्हणजे काय, कुंडलिनी जागृत कशी होते, 7 चक्राज म्हणजे काय, कुंडलिनी जागृत सुरुवात व्हायची प्रोसेस होते म्हणजे काय होते, त्याच्यामध्ये रेकीचं किती एक महत्वाचं त्याच्यामध्ये काम आहे, हे तुम्हाला तेव्हाच कळेल ज्यावेळेस तुम्ही रेकीसाठी एनरोलमेंट कराल. माझे रेकीबद्दलचे अनुभव हे अगणित आहेत. जर मी सांगायला लागलो तर खरंच आपल्याला वेळ पुरणार नाही. पण तरी खूप असे काही सांगायचे जे झाले तर मला 2021 पर्यंतचे खूप हेल्थ इश्यूज होते. मला बॅक इश्यू होता, मला अँगर इश्यूज होते, काही ना काही लाईफमध्ये अशा काही गोष्टी चालू होत्या. ऑफकोर्स मी त्या व्हिडिओमध्ये नाही सांगू शकत, पण त्या गोष्टींमुळे खूप डिस्टर्ब असायला होत होतं. सतत डिस्टर्ब असणं, सतत चिडलेला स्वभाव, सतत रागिष्ट स्वभाव, सतत कोणत्या ना कोणत्या गोष्टीची चिडचिड. आज कट टू 4 वर्षानंतर 5 वर्षापर्यंत त्या सगळ्या गोष्टी कम्प्लिटली चेंज झालेल्या आहेत. मला हेल्थ इश्यूज ऑलमोस्ट नथिंग, ऑलमोस्ट काहीच नाही. आता मी गेली 15 वर्ष नाईट शिफ्ट करतो म्हणून काही आहेत, विटामिनची डेफिशियन्सी आहे, थोडंफार असं आहे, ओव्हरवेट आहे, त्याच्यावरती काम चालू आहे. पण हेल्थ इश्यूज जे बोलायचे झाले तर हेल्थ इश्यूज नाही आहेत. जो अँगर इश्यू होता तो माझा अक्षरशः कमी झालेला आहे. माझा पूर्णपणे स्पिरिच्युअल जो प्रवास आहे, जो आपण एक मोडॅलिटीचा प्रवास म्हणूया, तो सगळा प्रवास ज्योती पवार मॅडमकडे झालेला आहे. रेकी लेवल 1, 2, 3 ग्रँडमास्टर, त्याच्यानंतर करुणा रेकी, त्याच्यानंतर तुमचं अँजल हिलिंग, त्याच्यानंतर क्रिस्टल हिलिंग, वास्तुशास्त्र, डाउजिंग, अजून कोणते कोर्सेस मी मॅमकडे केले असतील मला माहिती नाही. मॅम आता लवकरच आकाशिक रेकॉर्ड्सचं पण लॉन्च करणार आहेत. ऑफकोर्स मी मॅमचा फर्स्ट कॅन्डिडेट असेल असं मला वाटतंय. तर सगळे माझे जे कोर्सेस आहेत ते मॅमकडूनच झाले. टॅरो रिडिंग मी दुसरीकडून केलं होतं. रेकीचा मला टॅरो रिडिंगसाठी इतका फायदा झालेला आहे. आज जवळजवळ मी काही म्हणजे मागच्या वर्षापर्यंत, मी ह्या वर्षापर्यंत ॲस्ट्रोटॉकवरती पण काम करत होतो. आत्तापर्यंत जवळजवळ मी 5,000 लोकांचे रिडिंग्स घेतलेले आहेत. माझ्या जवळच्या लोकांचे सुद्धा आणि माउथ पब्लिसिटीने जी काही क्लायंट्स करेक्ट होतात त्यांचे सुद्धा अनुभव. प्रत्येक जणांचं असं म्हणणं आहे की दीपेश, जी गोष्ट आम्हाला तुला सांगायचीच नव्हती किंवा आमच्याबद्दल हे असं काही तुला कळूनच द्यायचं नव्हतं, कुणालाच कळून द्यायचं नव्हतं फॉर दॅट मॅटर, ती गोष्ट सुद्धा तुला टॅरोमधून दिसली आणि तू त्याचे रूट कॉज शोधून काढलेस. त्या प्रॉब्लेम्सवरती आम्हाला क्रिस्टल सजेस्ट केलेस, त्याच्यावरती न्यूमरोलॉजिकल हेल्प केलेली आहे, त्याच्यावरती वास्तूची कशी आपण लाईफमध्ये मदत घेऊ शकतो, वास्तुशास्त्राची ती मदत जी केलेली आहे त्याच्यामुळे लाईफ डायनामिकली चेंज झालेला आहे.
ही टॅरोचं ज्यावेळेस टॅरोसाठी मी स्वतः एनरोल केलं होतं दुसरीकडे, मला असं वाटलं होतं कसं कळेल ह्या पत्त्यांमधून की कुणाच्या आयुष्यात काय चाललेलं आहे म्हणून. पण ट्रस्ट मी, रेकी ही एक अशी गोष्ट आहे त्याच्यामुळे तुमचे जे चक्राज अलायन्स होतात, तुमच्या लाईफमध्ये जी पॉझिटिव्हिटी येते, तुमचा ऑरा जो एनहान्स होतो आणि तुमची सगळ्यात महत्वाची इंटेन्शन पॉवर जी एनहान्स होते, जी वाढते, ती इतक्या लेवलची वाढते की फक्त समोरच्याकडे बघितलं तरी सुद्धा तुम्हाला कळतं की हा व्यक्ती कशासाठी आलेला आहे, ह्याचा नेमका प्रॉब्लेम काय आहे, ह्या गोष्टी कळतात. मी काही वर्षांपूर्वी म्हणजे काही महिन्यांपूर्वी अशा फ्लॅटमध्ये राहत होतो जिथे सगळ्यांना, तुम्ही आज सगळेच युट्यूबवर आहात, इंस्टाग्रामवर आहात, फेसबुकवर आहात, नॉर्थ ईस्ट आणि नॉर्थ ईस्टमध्ये असणारं टॉयलेट हे किती प्रॉब्लेमॅटिक आहे हे सगळ्यांना माहिती आहे, मी काही वेगळं बोलायला नको. मी तशा फ्लॅटमध्ये राहत होतो 7 वर्ष. पण 7 वर्ष त्या फ्लॅटमध्ये सस्टेन करताना जेव्हा मॅमने पहिल्यांदा माझ्या घरी एंट्री केली वास्तूच्या व्हिजिटसाठी, आणि ऑफकोर्स आमचं क्लासचं ते हे होतं, त्यावेळेस मॅमने सगळ्यात पहिलं सांगितलं की घरामध्ये व्हायब्रेशन्स खूप सुंदर आहेत. मला आश्चर्य वाटत होतं की असा प्रॉब्लेम असताना सुद्धा कसं असं मॅम सांगू शकतात. तर त्याच्यामागचं कारण हे होतं, क्रिस्टल हिलिंग शिकल्यामुळे, क्रिस्टलचा कोर्स केल्यामुळे मॅमकडून आणि रेकीचा कोर्स केल्यामुळे घराला रेकी कशी द्यायची, तुमच्या वास्तूला रेकी कशी द्यायची, तुम्ही जिथे काम करायला बसतात, ऑफकोर्स वर्क फ्रॉम होम चालू होतं, त्या लॅपटॉपला, त्या जागेला रेकी कशी द्यायची, आणि त्याच्यामुळे आयुष्यात होणारे पॉझिटिव्ह बदल. आणि कोणतीही व्यक्ती घरामध्ये जेव्हा येत होती त्यावेळेस त्या व्यक्तीच होतं की दीपेश तुझ्या घरात आल्यावरती प्रचंड प्रसन्न वाटतं. त्याचं कारण एकच होतं, ह्या सगळ्या आपल्या मुलांना. असं आहे की ह्या सगळ्या प्रॉब्लेमॅटिक स्टेटमेंटमध्ये असताना सुद्धा तुम्हाला कसं लाईफ बरोबर डील करायचं ही गोष्ट तुम्हाला रेकी शिकवते. त्याच्यानंतर असं वाटतं आपल्याला, आता असं असतं का रेकी शिकलं म्हणजे आयुष्यात कधीच माझा प्रॉब्लेम नाही येणार, असं नाहीये. श्रीकृष्णाला सुद्धा भोग भोगावे लागले होते. श्रीकृष्णाला सुद्धा गांधारीकडून श्राप घ्यावा लागला होता की तुझं यदुवंश पूर्ण नष्ट होईल, कारण माझे कौरव सगळे संपले. तर श्रीकृष्णाला जर प्रारब्ध चुकलं नाही तर तुमचा आमचा आता काय प्रश्नच सुरत नाही, बरोबर. पण रेकी ही गोष्ट अशी आहे की डे टू डे लाईफमध्ये, आपल्या रोजच्या दैनंदिन आयुष्यामध्ये हेल्थ, वेल्थ, रिलेशनशिप, प्रोफेशनल रिलेशनशिप, ओव्हरऑल रिलेशनशिप, ह्या सगळ्या गोष्टींना कमालीची मदत होते. आयुष्यात खूप असे सिच्युएशन्स असतात की हे करू का हे करू समजत नसतं, त्यावेळेस डाउजिंग, कोकोनट डाउजिंग, पेंडुलम डाउजिंग ह्या गोष्टी कट टू असे आन्सर्स देतात. मी आज क्रिस्टल सुद्धा घालताना किंवा हे जेमस्टोन्स जे मी घातलेले आहेत ते घालताना सुद्धा मी डाउजिंग करून माझी एनर्जी त्या जेमस्टोनला मॅच करते का आणि दोघंही आम्ही एकमेकांना कम्पॅटेबल आहोत का, तोपर्यंत मी काहीही करत नाही. मी आता पुण्यामध्ये जॉबसाठी शिफ्ट झालेलो आहे. सकाळी 9 वाजल्यापासून रात्री 8:30 पर्यंत आम्ही घर शोधत होतो, पण मी एकही घर मला पसंत पडत नव्हतं. मी शेवटी वैतागून मॅमना फोन केला होता. मन भरत येत होतं कारण माझ्या बऱ्याचशा गोष्टी सगळ्या कट टू कट चाललेल्या होत्या. त्यावेळेस मॅमनी मला असं सांगितलं, दीपेश तुम्ही सगळं करता, तुम्हाला माहिती आहे प्रारब्ध अजून फिटलेलं नाहीये, तुमचं प्रारब्ध बाकी आहे, म्हणून तुम्हाला आपण जी आयडियल वास्तू असते तशी तुम्हाला वास्तू भेटत नाहीये. पुण्याच्या एका एरियामध्ये जिथे आम्ही घर बघत होतो तिकडे मी राहून फक्त एंजलला कॉल केला, एंजल प्लीज, कारण आता पुन्हा ठाण्याहून इथे येणं, घर बघणं हे खूप हेक्टिक आहे सगळं. आज आम्ही आलेलो आहोत, मला आजच सगळं फायनल करून जायचं आहे. माझी आई आणि मीच आहे. छान सुंदर वास्तू कंप्लायंट घर मला भेटू दे. ट्रस्ट मी, माणसाचा समोरून मला फोन येतो पुढच्या 10व्या मिनिटामध्ये की सर तुम्ही मला 2 हप्त्यापूर्वी कॉल केला, तुम्ही मला भेटली का, कुठे तुमचं झालं का डीबी. म्हटलं नाही झालं, मी पुण्यातच आहे, येऊ का तुमचा फ्लॅट बघायला. ते म्हणे हो या, आम्ही आता आलेलो आहोत. मी आलो, एंट्री केली, दरवाजावरती कंपास धरलं आणि मला कळालं ह्या एंट्रन्स नॉर्थ ईस्टचा आहे. साऊथ वेस्ट, नॉर्थ ईस्ट दोन्हीही ऍक्सेस ॲक्युरेट घरामध्ये आहेत. ही होती एंजलची मॅजिक आणि माझा वास्तुशास्त्रावरती असणारा विश्वास. अशा छोट्या छोट्या अनेक गोष्टी आहेत. टाईमचं लिमिट असल्यामुळे मी जास्त अजून नाही सांगू शकत, पण मी नक्कीच एक सांगेल, रेकी, क्रिस्टल्स, वास्तू आणि माझे ब्युटिफुल एंजल्स यांच्यामुळे लाईफ एक 360 डिग्री चेंज झालेली आहे, जी खूप पॉझिटिव्ह फेथवरती आहे. खूप एव्हरी डे इज पॉझिटिव्ह. एव्हरी डे चॅलेंजेस येत असतात लाईफमध्ये, वेगवेगळ्या प्रकारचे चॅलेंजेस येत असतात, पण ते आल्याच्या नंतर त्यांना कोणत्या अँगलने
आणि किती एनर्जीने तोंड द्यायचं ही ताकद फक्त आणि फक्त मला रेकी आणि एंजल्समुळे मिळाली असं मला वाटतं. सो आय एम व्हेरी थँकफुल टू ज्योती मॅम. ज्योती मॅमला नेहमी सांगतो मागच्या जन्मातलं काहीतरी आपलं साठवलोटं असणार, म्हणून ह्या जन्मामध्ये तुम्ही मला गुरु म्हणून लाभलात. सो थँक्यू सो मच फॉर तुमचं नेहमीचं गायडन्स आणि तुमचा एक कोणतेही एक शुगर कोटिंग न करता कट थ्रोट जे सांगणं असतं की बघा हे असं असं आहे म्हणून हे असं असं होणार, पेशन्स ठेवा सगळं होणार. त्याच्यामुळे बऱ्याचशा गोष्टी खूप चेंज झालेल्या आहेत मॅडम. आणि ऑफकोर्स अजून भरपूर पुढे बघायचं आहे, भरपूर प्रोग्रेस करायची आहे, खूप मोठे मोठे ड्रीम्स आहेत आणि मला खूप कॉन्फिडन्स आहे माझे प्रत्येक ड्रीम जे माझ्या बेनिफिटसाठी आहे हे रेकीमुळे ॲब्सोल्युटली ट्रू होणार. येस, वेळ आणि काळ आल्याशिवाय काहीच भेटत नाही. स्वामींचं एक खूप छान वाक्य आहे, गरजेपेक्षा जास्त आणि वेळेच्या अगोदर काहीच भेटणार नाही. सो माझा त्या वाक्यावरती विश्वास आहे आणि तोपर्यंतचे पेशन्स मला एंजल्स रेकी देत असतात. मी डे टू डे लाईफमध्ये माझ्या रेकी आणि एंजल्सचा सतत वापर होत असतो. मला असं वाटत नाही की एकही दिवस माझा जात असेल की मी रेकी घेतली नाही आहे किंवा मी एंजल्सला कॉल केला नाही आहे. एव्हरी डे आय एम स्पीकिंग विथ एंजल्स. सो ऑल क्रेडिट गोज टू ज्योती मॅम. थँक्यू सो मच. थँक्यू मॅम.